नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. येणाऱ्या 2 एप्रिलला वाकड गावाचा उरूस आहे आणि त्या उरसाला विशेष आकर्षण बगाड असतं आणि त्या बगाडचे काठी आणायला म्हणजे त्याला शेलं म्हणतात. ते शेलं आम्ही आज चालवलं आहे पुढील 4 दिवस. तर चला आजची व्हिडिओ सुरू करूयात. आधीमध्ये काय खायला लागली की काकडी आणि काय घेतले, काकडी आणि काय कैरी घेतली. 1 किलो हे आता बसलोय गाडीत छत्रपती चौकापर्यंत जायचंय हिंजवडीत, तिथून चालत नाही. बाकीची तर बसली ते, आम्ही माग डिक्कीत. इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. हिंजवडी इथून स्टार्टिंग होती चालायला. आता स्टार्ट केलंय चालायला छत्रपती चौकापासून, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून. आता मानमध्ये आलो आहे, मानदेवीच्या मंदिरापासून. त्या मंदिरापासून सरळ खाली जायचे गावागावातून. आत्ता वाजले ते 7, सनसेट बी झाले आता. आणि इथं लॉनचं प्रोडक्शन. आता इथं गोडावाडीमध्ये वरण भात खाल्ला आणि शाकभाजी आणि टाईम 8:30 झाले. ते आता जेवण झाले, आता निघलो पुढं जेवण करून. आता गोठवडं गावात आले, तिथे कीर्तन चालू आहे. इथं गोठवडे गावातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आता गोठवडे गावातून चाललोय पूर्ण. आता करमोळी चालू आहे, पूर्ण अंधार आहे. आता असंच चालायचं बॅटरी घेऊन. आता सावरगावात आहे. आता तिकडे जे लाईट दिसते ते महिंद्राचं कॉलेज, तिकडे जायचं. आता डोंगर चढायचं रात्रीचे, भरपूर जण येत आता. आता आली वरती, वरतून नजारा दिसतोय असा. सावरगावच्या डोंगरावरती. इथं महिंद्रा कॉलेज आहे सावरगावचं. आता कॅम्पसमधूनच जायचं त्यांच्या. हे फुटबॉल ग्राउंड महिंद्रा कॉलेजचं, भरपूर मोठं कॉलेज आहे. आता वाजले ते 11, 1:11. आज जे गावात आहे आता. हे तर रविवारी उरूस आहे. आज डे 2 आहे. मालेमध्ये थांबले, म्हणजेच आपला मोर्शी धरणाचा रोड आहे ना, तर रोडला थांबले. असं मोर्शी धरण क्रॉस करून त्याचं पलीकडे जायचं धरणाच्या.
चला बघू ह्या वेळेस कसं लहानशिनी जातोय का गाडीनेच बघू. सव्वाट वाजले ते आता. नाश्ता केला, आता धरणाच्या दिशेने चाललेलो आहे. आता ट्रेक चालू केलाय परत. आता धरणाच्या पायऱ्यात चढतोय. ही जो समोर डॅम मुळशी धरणाचं. आता पोचलोय वरती. आता करशील बघ. आता पोचलो डॅम वरती, मुळशी डॅम. आणि ही लॉन्च इथून इकडे समोर सोडणार आणि तिथून ट्रेक करत परत जायचं. लॉन्चीत बसलो आता आणि हे डॅम लॉन्चीत बसलो आता. पोचतोय आता पलीकडच्या साईडला. तिकडून समोरून बसलो होतो, आलो इथं तिकडून.
आता इथं जरा थांबले, विश्राम करतोय. 1 तास चालत होतो. मग अशी तिथं होतो. तिथून हा एक डोंगर, त्याचा पुढचा एक, आणि इथून रोड लागला. आता तिथं विश्राम घ्यायचा जरा टेम्पोपाशी. मठ्ठा पेटोय मस्त आणि टेम्पो येतोय. दर्शन पावणे 12 वाजलीच आता. झाडं झुडपं वाढली वेळेस काहीच नव्हतं आधी. बजरंग बली जळमन तो उद्या अभिषेक घालायचा. आत्ता 1 वाजले ते आणि वांद्र्यात पोचले आता जस्ट. आता ते 1, 1.5, 2, 3 व 4 वाजेपर्यंत आराम करायचा आहे. 4च्या पुढे आंघोळ करून मग परत ट्रॅक करायचा आहे बारपेट डायरेक्ट. आता वांद्रे गावात आलो आहे, तिथेच आराम करायचा आता. आता भेळ खातोय, सगळेजण इथे बसले. 2:40 झाले. आता निघलो पुढं. बाकीचे मागून पुढून. आमचं ग्रुप इथं गेलाय, मी चाललो इथं. पूर्ण वळून जायचं असं, तिकडून तिकडं परत तिकडं. आता जस्ट इथं आंघोळ केली होती, कपडे चेंज करते ते. आता निघायचे. 4 वाजलेत आता. सूर्य पण मावळायला आले आता. आणि ते गाडी बी चालू होतील हळूहळू. आता उद्या शेलो तोडणार आहे त्यामुळं. इथून बारपेगाव खुर्द चालू झाले ते, आणि लोकसंख्या 175, 174 आहे. ॲक्च्युली इथून 1-1.5 तासाचा रस्ता आहे. बसले तर जरा आराम चालू आहे. सूर्य मावळतो आता. चांगले केशर झाले. तिकडं समोरच्या डोंगरावरती ढग आले, चांगले लांब आहेत. बुंजे खातोय आता. 1 तासावरती राहिले, बाकीचे झोपडी जरा आराम करते ते. बाकी खाते सगळेजण. आलोय ती इथून आलोय आता. फक्त 1 टन मारले की 15-20 मिनटं वरती. इथं नवरा डोंगर आहे. उद्या सकाळी क्लिअर दिसेल. अंधार झाले आता, 7:30 झाले. इथं मॅगी बनवतोय आणि कुक दर्शन आहे. दर्शन मस्त कुक करते. आणि आता आम्ही वावरात पोचलोय.